नमस्कार, मी नेहा. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. आरआरसी नेटवर्कच्या सर्व दर्शकांना, केबल ऑपरेटर्स, जाहिरातदारांना आणि हितचिंतकांना दिवाळी निमित्त लक्ष शुभेच्छा. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कर्स, द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन, रिझनेबल रेट्स. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला. मार्कर्स परिवारातर्फे दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा. मंगळवारी अनेकांकडे होणार लक्ष्मीपूजन. आज झाली तयारी पूर्ण. काहींकडे आजचे लक्ष्मीपूजन. दिवाळीचा जल्लोष मात्र कायम. सिटी न्यूज सुपरफास्टचा वैचारिक खाद्य देणारा दिवाळी अंक प्रकाशित. आरआरसीचे कार्यकारी संचालक पंकज देशमुख यांच्या हस्ते प्रकाशन. आनंदाचा शिधा तर दूरच, गरिबांसाठी उघडले नाही राशन दुकाने. पुरवठा विभागाचे दुर्लक्ष. स्वस्त धान्य दुकानदारांची मनमानी कायम. माजी मंत्री बच्चू कडू यांचे बुलढाण्यात वादग्रस्त विधान. आत्महत्या काय करता, आमदारांना कापा म्हणत माजवली खळबळ. भाजीपाल्यांच्या दरात विक्रेत्यांकडून मनमानी. महागाई अनियंत्रित, वाढीव दराने विक्री, महिलांना भुर्दंड. आता सविस्तर बातम्या. दीपावली हा देवी संपत्तीच्या वृद्धीचा, लक्ष्मी कृपेचा, विजयोत्सव साजरा करण्याचा व आनंदाचे डोही आनंद तरंग अशा सर्वोत्तम आनंदाचा उत्साहवर्धक सण आहे. आज संपूर्ण बाजारपेठेत दिवाळीची आणि लक्ष्मीपूजनाच्या खरेदीची झुंबड उडाली होती. सोमवारी काहींकडे लक्ष्मीपूजन असून काहींकडे मंगळवारी लक्ष्मीपूजन आहे. आपापल्या मान्यतेनुसार लक्ष्मीपूजन होणार आहे. मंगळवारी अनेकांकडे लक्ष्मीपूजनाची तयारी करण्यात आली आहे. दीपावलीच्या 5 दिवसांच्या पर्वातील अत्यंत महत्त्वाचे व समाज जीवनात ऐश्वर्यवर्धिनी भावनेची वृद्धी करणारे पर्व म्हणजे जगतमाता लक्ष्मीपूजनाचे होय. रंक असो वा राजा, शेतकरी असो वा उद्योगपती, कामगार असो वा कारखानदार, प्रत्येक वर्ग आपापल्या परीने लक्ष्मीपूजन करतो. वर्षभरातील कमाईचा सात्विक अधिष्ठान प्राप्त व्हावे, लक्ष्मी आपल्या श्रममूल्यांवर प्रसन्न व्हावी अशी प्रत्येकांची इच्छा. अश्विनला निरोप देणाऱ्या अमावस्येच्या रात्री लक्ष्मी सर्वत्र संचार करते अशी एक श्रद्धा आहे. म्हणून अश्विन अमावस्येला सकाळी अभ्यंग स्नान करून प्रदोषकाळी फळाफुलांनी, धनधान्यांनी, अलंकारांनी शोभित केलेल्या मंडपात लक्ष्मीपूजन करावे. लक्ष्मीपूजन करताना एका चौरंगावर तांदूळ पसरून त्यावर स्वस्तिक काढून त्यावर लक्ष्मीच्या धातूची, मातीची वा अन्य वस्तूपासून तयार केलेली लक्ष्मीची मूर्ती ठेवावी. जवळच कुबेराची प्रतिमा असावी. काही ठिकाणी लक्ष्मीच्या बाजूस केरसुर्णी ठेवून तिची पूजा केली जाते. आरआरसी नेटवर्कच्या रौप्य महोत्सवी वर्षात ऐतिहासिक वाटचाल करणाऱ्या दैनिक सिटी न्यूज सुपरफास्टच्या विशेष दिवाळी अंकाचे प्रकाशन सोमवारी सकाळी मोठ्या उत्साहात पार पडले. आरआरसी नेटवर्कचे कार्यकारी संचालक पंकज देशमुख यांच्या हस्ते या अंकाचे विमोचन करण्यात आले. वाचकांना केंद्रस्थानी ठेवत यंदाचा सिटी न्यूज सुपरफास्टचा दिवाळी अंक आहे. त्यांचे आज सकाळी आरआरसी नेटवर्कचे कार्यकारी संचालक पंकज देशमुख यांच्या हस्ते या अंकाचे विमोचन करण्यात आले. याप्रसंगी बोलताना पंकज देशमुख यांनी सिटी न्यूज सुपरफास्टच्या या यशाबद्दल समाधान व्यक्त केले. त्यांनी विशेषतः दिवाळी अंकांसाठी अकोला, वाशिम, बुलढाणा, अमरावती, यवतमाळ या विदर्भातील 5ही जिल्ह्यातील प्रतिनिधींनी दिलेल्या भरघोस सहकार्याचे कौतुक केले. या अंकात साहित्य, संस्कृती आणि विविध विषयांवर आधारित माहितीपूर्ण लेख समाविष्ट आहे. पुढे बोलताना पंकज देशमुख यांनी दिवाळीच्या निमित्ताने दैनिक सिटी न्यूज सुपरफास्टचे सर्व वाचक, जाहिरातदार, वितरक, जाहिरात एजन्सी संचालक आणि सर्व हितचिंतकांना मनपूर्वक शुभेच्छा दिल्या. या प्रकाशन सोहळ्याला चिन्मय देशमुख, युनिट हेड राजेश निखाडे, मिलिंद गायकवाड, डिझायनर संतोष मोरे तसेच साहिल देशमाने, विजय घनमोडे, राकेश दुबे, पवन इंगडे, महादेव पद्मने यांच्यासह वृत्तपत्र समूहाचे अनेक सदस्य उपस्थित होते. या साहित्यपूर्ण दिवाळी अंकामुळे वाचकांना यंदाच्या दिवाळीत खास पर्वणी मिळणार आहे. आकर्षक मांडणी आणि वाचनीय अंकात सौ निलिमा विलास पाटील, विद्या महाजन, विभा गायकवाड, रेणुका महाजन, डॉक्टर संजय खडक्कार, प्राध्यापक राहुल माहोरे, हेमंत जकाते, प्राध्यापक प्रज्ञानंद थोरात, ॲडव्होकेट श्रुती भट, साक्षी टकोरे, प्राध्यापक निशा वराडे यांचे लेख आणि कविता आहेत. नमस्कार, मी
पंकज प्रदीप देशमुख, मॅनेजिंग डायरेक्टर RRC नेटवर्क आणि सिटी न्यूज सुपरफास्ट। मी सर्व आमचे प्रतिनिधी बंधू अकोला, यवतमाळ, बुलढाणा, अमरावती, वाशिम या सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देतो आणि त्यांची अथक परिश्रम, मेहनत ही खूप चांगल्याने आपल्याला फळलेली आहे। त्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा। गोरगरीब जनतेला सणासुदीच्या काळात दिलासा देणारी आणि लोकप्रिय ठरलेली आनंदाचा शिधा योजना यंदाच्या दिवाळीत लागू न झाल्यामुळे कोट्यावधी कुटुंबाच्या घरात निराशेचे आणि आर्थिक चणचणीचे सावट पसरले आहे। आनंदाचा शिधा पण नाही आणि राशन पण नाही, गरिबांची दिवाळी अंधारात, गरिबांच्या घरात, अशी संतप्त प्रतिक्रिया सामान्य नागरिक व्यक्त करत आहेत। राज्यात गेल्या काही वर्षापासून गणेशोत्सव, गुढीपाडवा आणि दिवाळीसारख्या सणांना अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेच्या शिधापत्रिका धारकांना 100 रुपयात रवा, साखर, चना डाळ आणि खाद्यतेल यांचा समावेश असलेला आनंदाचा शिधा दिला जात होता। मात्र राज्य सरकारच्या तिजोरीवरील आर्थिक ताण आणि निधीची कमतरता यामुळे गणेशोत्सवानंतर आता दिवाळीतही ही योजना बारगळली आहे। यंदा अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे अनेक भागात शेतकरी आणि मजुरांचे मोठे नुकसान झाले आहे। अशा परिस्थितीत दिवाळी सण साजरा करण्यासाठी 100 रुपयांच्या या शिध्याची गरीब कुटुंबांना मोठी अपेक्षा होती। मात्र योजना स्थगित झाल्यामुळे त्यांच्या घरात फराळासाठी लागणाऱ्या वस्तूंची खरेदी करणेही अवघड झाले आहे। प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख आमदार बच्चू कडू यांनी अत्यंत वादग्रस्त आणि धक्कादायक विधान करून मोठी खळबळ घडवून दिली आहे। शेतकरी आत्महत्येच्या विषयावर बोलताना त्यांनी थेट आमदारांना कापून टाकण्याची भाषा केली आहे। तसेच हा कार्यक्रम सुरू केला तर सरकार गुडघ्यावर येईल, पण मरण्यापेक्षा लढणे सुरू करा, असेही बच्चू कडू म्हणाले। बुलढाण्यातील शेतकरी हक्क परिषदेत ते बोलत होते। बुलढाणा जिल्ह्यातील पातुर्डा गावात नुकतीच राज्यव्यापी शेतकरी हक्क परिषद पार पडली। या परिषदेत राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर, बच्चू कडू आणि ऑल इंडिया पत्थर सेनेचे दीपक केदार यांच्या प्रमुख सहभागाने चर्चा झाली। दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर आयोजित ही परिषद शेतकऱ्यांच्या दुःखाची आणि वेदनेची सभा ठरली। यावेळी बोलताना बच्चू कडू यांनी स्वतःला आत्महत्या करण्यापेक्षा आमदारांना कापून टाका, असे खळबळजनक विधान केले। ही वेदनांची परिषद दुःखाची परिषद आहे। दिवाळीच्या दिवशी ही घ्यावी लागत आहे। तुम्ही विचाराची लढाई सोडली आणि जातीपातीची लढाई सुरू केली, त्यामुळे शेतकरी मागे राहिला। शेतकऱ्यांना कमी भावात सोयाबीन विकावे लागत असेल तर शेतकऱ्यांनी बांगड्या भराव्यात, असंही बच्चू कडू म्हणाले। या परिषदेत बच्चू कडू यांनी 28 ऑक्टोबरला नागपूर मोर्चाची घोषणा केली। पुरा महाराष्ट्रावर फिरलोय, आणि जर आपला कापूस 3000 विकायला लागला तर काय कराल तुम्ही? सगळे शंकर आत्महत्या करून तू मलापेक्षा एखाद्याने मारून टाक ना, एखादा आमदार तरी कापला ना, आम्हीच सांगतो आत्महत्या करायची वेळच येणार नाही। शहरात सध्या भाजीपालांचे दर कमी झाले असले तरी काही विक्रेत्यांच्या मनमानीमुळे सामान्य ग्राहकांना, विशेषतः गृहिणींना आवाजावी भुर्दंड सोसावा लागत आहे। महागाईची झूड मध्यमवर्गीय व गरिबांना बसत असताना प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष आहे। पालक आणि मेथीसह विविध भाज्यांचे दर जनता भाजी बाजार तसेच शहरातील अनेक विक्रेत्यांनी कमी केले आहेत। मात्र हद्दवाढ भाग आणि घरपोच भाजी देणारे काही विक्रेते अजूनही जुन्या वाढीस दराने म्हणजे तब्बल 120 रुपये प्रति किलो दराने भाजीपाला विकत आहेत। बाजारात सध्या पालक मेथीचा दर 60 रुपये प्रति किलोच्या आसपास असताना दुप्पट दराने विक्री करणे कितपत योग्य आहे, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे। महागाईने आधीच त्रस्त असलेल्या गृहिणींवर या वाढीव दरामुळे मोठा आर्थिक बोजा पडत आहे। लगतच्या खेड्यातून येणारे भाजी विक्रेते घरपोच भाजीपाला उपलब्ध करून देतात। यामुळे ग्राहक सोयीसाठी बाजारभावांपेक्षा 5 ते 10 रुपये अधिक द्यायलाही तयार असतात, परंतु दाम दुप्पट पैसे उकळणे हा ग्राहकांवर अन्याय ठरतो। बाजारभावाच्या तुलनेत मनमानीचे वाढीव दर घेणे योग्य नाही। आधीच महागाईने ग्रासले असताना त्यात अधिकची भर घालणे योग्य नाही, असे मत नागरिक व्यक्त करत आहेत। या मनमानी दर वाढीवर नियंत्रण आणि ताळमेळ राखला गेला तरच ग्राहकांना हा अनाठायी भुर्दंड सहन करावा लागणार नाही, अशी मागणी जोर धरू लागली आहे। काहींच्या घरी आज, काहींच्या घरी मंगळवारी घरोघरी होणारे लक्ष्मीपूजन पाहता आज बाजारपेठेत मोठी गर्दी होती। इतकेच नाही तर प्रत्येकाने आज लक्ष्मीपूजनाचे साहित्य, लक्ष्मी मूर्ती, झेंडूंचे फुलं, घर सजवण्यासाठी लाइटिंग खरेदी केली। आतिषबाजीसाठी फटाक्यांची खरेदी केली गेली। लक्ष्मीपूजन असल्याने पूजा साहित्य खरेदी करण्यासाठी सकाळपासून बाजारात गर्दी होती।
झेंडूंची फुले, कमळाचे फूल, केळीची पाने पूजेसाठी लागतात. झेंडूंची फुले 50-60 रुपये किलो, केळीची पाने 50 रुपयांचे 5, कमळ फूल 10 रुपयाला 1, मिरची 100 रुपये किलो, तर लिंबू आकारानुसार 5 ते 10 रुपयाला 1 याप्रमाणे विकले जात आहेत. लक्ष्मीपूजन हा दिवाळीतील महत्त्वाचा दिवस. घरात, प्रतिष्ठानात लक्ष्मीची कृपा राहावी, कुटुंबात सौख्य समृद्धी राहावी म्हणून सायंकाळी लक्ष्मीची पूजा करतात. घरे तसेच व्यावसायिक प्रतिष्ठानांवर रोषणाई करण्यात आली आहे. पूजेनंतर फटाके उडवले जातात. रात्री उशिरापर्यंत उत्साह कायम असतो. दिवाळी खरेदीसाठी गांधी चौक, जठारपेठ, तुकाराम चौक या भागात दुकाने लागली असून खरेदीचा उच्चांक गाठला आहे. फटाक्यांची कोट्यावधीची खरेदी आज झाली, तर बाजारपेठेत आज खरेदीसाठी मोठी गर्दी उसळली होती. अकोला जिल्ह्यातील अत्यंत वर्दळीचा आणि महत्त्वाचा समजला जाणारा निमकर्दा निंबा फाटा मार्ग सध्या मृत्यूचा सापळा बनला आहे. रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पडले असून या खड्ड्यांनी रस्त्याची अक्षरशः चाळणी झाली आहे. नागरिक, शेतकरी, विद्यार्थी आणि व्यावसायिक दररोज या रस्त्याचा वापर करतात. मात्र प्रशासनाच्या सततच्या दुर्लक्षामुळे प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असून अपघातांची शक्यता मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. डांबरीकरण केवळ कागदावरच. काही वर्षापूर्वी या रस्त्याचे डांबरीकरण झाले होते असे सांगण्यात येते, परंतु सध्याची रस्त्याची अवस्था पाहता ते डांबरीकरण केवळ कागदावरच झाले होते का असा प्रश्न पडतो. रस्त्यावर इतके मोठे खड्डे पडले आहेत की दुचाकी स्वारांचा तोल जाऊन अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. हे रस्ते नसून मृत्यूचे मार्ग बनले आहेत अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिक देत आहेत. जनतेच्या जीवाची किंमत शून्य, विशेषतः पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी साचते. त्यामुळे रस्ता नेमका कुठे आहे याचा अंदाज येत नाही आणि अपघात वाढतात. स्थानिक नागरिकांनी वारंवार निवेदने दिले, आंदोलने केली, प्रशासनाने लक्ष वेधण्याचा आटोकाट प्रयत्न केला, परंतु सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या या निष्क्रिय प्रशासनाला अजूनही जाग आलेली नाही. निंबा फाटा हा अकोला जिल्ह्याचा महत्त्वाचा जंक्शन पॉइंट आहे, जिथून अनेक गावे आणि शहरे जोडली जातात. त्यामुळे या मार्गाची दुरुस्ती केवळ स्थानिक नागरिकांसाठी नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यासाठी अत्यंत गरजेची आहे. रघुवीर स्वीट्स प्रत्येक सण आणि आनंदाच्या प्रसंगी लोकांच्या गोड क्षणाचा अविभाज्य भाग राहिले आहे. या दिवाळीत रघुवीर स्वीट्स अँड नमकीनने त्यांच्या ग्राहकांसाठी एक अनोखी आणि शाही मिठाई गोल्डन फ्लावर सादर केली आहे. राजस्थानमधील कुशल नागरिकांनी उच्च दर्जाचे मामरा बदाम, पिसोरी पिस्ता, शुद्ध केशर आणि 24 कॅरेट सोन्याचे वर्क वापरून ही मिठाई तयार केली आहे. गोल्डन फ्लावर देवी महालक्ष्मीला अर्पण म्हणून अर्पण केले जाते आणि त्यात देवी प्रेरणेवरून हे नाव देण्यात आले आहे, अशी माहिती रघुवीर मिठाई प्रतिष्ठानचे संचालक चंद्रकांतजी पोपट यांनी पत्रपरिषदेत दिली. पत्रकार परिषदेमध्ये चंद्रकांत पोपट तसेच पोपट वसंत ठक्कर, गोपाल पोपट, सुरेश वसानी आणि रघुवीर परिवाराची उपस्थिती होती. हमारे असंख्य ग्राहकों को दिवाली पर्व की हार्दिक हार्दिक शुभकामनाएं. जैसे कि रघुवीर परिवार हर वर्ष मिठाई में कुछ न कुछ, मिठाई नमकीन में कुछ न कुछ नवीन का लाता है. इस वर्ष हमने गोल्डन फ्लावर के नाम से ये मिठाई प्रस्तुत की है, जिसकी अच्छी डिमांड आ रही है. बड़े बड़े शहर से भी आ रही है, बम्बई, पुणे, नागपुर से इनकी डिमांड आ रही है. और पिछली बार जो हमने जो स्वर्ण की मिठाई थी वो 14,000 रुपये किलो थी, लेकिन सोने के भाव बढ़ने से इस वर्ष 21,000 रुपये प्रति किलो यह गोल्डन फ्लावर जो मिठाई है वो बेची जा रही है. इसके अलावा हमारे शोरूम में हर प्रकार के मिक्स बॉक्स, ड्राई फ्रूट मिक्स, काजू मिक्स, काजू मावा मिक्स, उसके अलावा प्रीमियम बॉक्स में जो कि ड्राई फ्रूट के बॉक्स भी है, इसमें ड्राई फ्रूट और मिठाई के बॉक्स भी प्रस्तुत है. और हर वर्ष जो वान की आइटम रहती है, जो महाराष्ट्र में प्रचलित है, करंजी, अनारसे, शंकरपाड़े, कच्चा चिवड़ा, चकली, ऐसे आइटम भी हमने बनाए हुए हैं. काफ़ी आइटम है, तो एक बार जरूर हमारे शोरूम को विजिट करेंगे ऐसी विनंती. वाशिम जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे अतोनात नुकसान झाल्यानंतर सरकारकडून मिळालेली मदत पुरेशी नाही. त्यामुळे दिवाळी साजरी करायची कशी असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला असून शेतकरी पुन्हा संकटात सापडले आहे. त्या निषेधार्थ काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चटणी भाकर खाऊन आंदोलन करण्यात आले. वाशिम जिल्ह्यात अतिवृष्टीने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
त्यानंतर शासनाकडून मदत जाहीर करण्यात आली। मात्र जेव्हा मदत जमा होण्याची वेळ आली तेव्हा अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात केवळ नाममात्र रक्कम जमा करण्यात आली। ही रक्कम दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार अशी घोषणा देखील करण्यात आली होती। मात्र जेव्हा ही रक्कम 50% किंवा त्याहून कमी जमा होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये रोष होत असल्याचा आरोप काँग्रेसने यावेळी केला आहे। या निषेधार्थ आज काँग्रेसच्या वतीने वाशिम या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पायऱ्यावर बसून चटणी भाकर खाऊन काँग्रेसने सरकारचा निषेध व्यक्त केला। यावेळी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत वाशिम जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा अशी मागणी करण्यात काँग्रेसने केली आहे। यावेळी मोठ्या संख्येने काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। आपल्या सर्वांना माहिती आहे की हा दिवाळीचा सण आहे। शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात आपल्या वाशिम जिल्ह्यामध्ये सोयाबीन कापणीच्या आणि काढणीच्या लगबगीत गुंतलेला आहे। त्या बिचाऱ्याला सण माहीत नाही, फराळाचं माहीत नाही, दिवे, त्याच्या घरच्या लेकरांना फटाके माहीत नाहीत, कारण की इतकं मोठं संकट मागच्या 4 महिन्यात अतिवृष्टी त्याच्या परिवारावर ओढावलं होतं आणि त्यातून शासनाने जी तुटपुंजी मदत जाहीर केली त्याचं आपल्या वाशिम जिल्ह्यातील काही कास्तकारांनी निषेध नोंदवून ती शासनाला मदत वापस करण्याचा सुद्धा निर्णय घेतलेला आहे। अशा परिस्थितीत आम्ही शासनाचा निषेध म्हणून आज कलेक्टर ऑफिसमध्ये त्यांच्या पायऱ्यांवर बसून चटणी भाकर आंदोलन केलं आहे। शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी व मागणीसाठी काँग्रेसच्या वतीने आंदोलन करून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले। शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी शासकीय मदत मिळावी याकरिता आंदोलन करण्यात आले। अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत हलाखीची झाली असून सततच्या पावसाने व नापिकीमुळे जिरायती पिकाचे नुकसान झाले आहे। जगाचा पोशिंदा शेतकरी राजा संकटात आहे। त्यामुळेच राज्यभरातील शेतकरी ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी करत आहे। आंदोलनाला अमरावती जिल्ह्याचे खासदार बळवंतभाऊ वानखडे, कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावतीचे सभापती हरीश मोरे, अमरावती तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अमित गावंडे, श्याम देशमुख, प्रवीण मनोहर, सचिन कोकाटे, वीरेंद्र सिंग जाधव, विशाल भांडे, निखिल कडू यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। महाराष्ट्रातील जे नुकसानग्रस्त शेतकरी आहेत त्यांच्यासाठी बाजार समितीच्या वतीनं माननीय आमच्या नेत्या लक्ष्मीताई ठाकूर यांच्या आदेशाने माननीय खासदार साहेबांच्या उपस्थितीत जे महाराष्ट्रातील नुकसानग्रस्त शेतकरी आहेत त्यांच्याकरिता त्यांना कुठेतरी मदत व्हावी त्याच उदात्त भावनेने अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे आम्ही एक 5 लाखाचा धनादेश माननीय जिल्हाधिकारी महोदयांतर्फे माननीय मुख्यमंत्री महोदयांना सुपूर्द केला आहे। या शेतकऱ्यांना कुठेतरी मदत व्हावी हीच भावना आमच्या बाजार समितीतर्फे आम्ही व्यक्त करतो आणि तसेच आमच्या येथील बाजार समितीचे जे कर्मचारी आहेत यांचा सर्वांचा 1 दिवसाचा पगार या कर्मचाऱ्यांतर्फे माननीय जिल्हाधिकाऱ्यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये देण्यात आलेला आहे। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कर्स, द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम, सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाइन, रिझनेबल रेट्स, LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला। मार्कर्स परिवारातर्फे दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा। मंगळवारी अनेकांकडे होणार लक्ष्मीपूजन, आज झाली तयारी पूर्ण। काहींकडे आजचे लक्ष्मीपूजन, दिवाळीचा जल्लोष मात्र कायम। सिटी न्यूज सुपरफास्टचा वैचारिक खाद्य देणारा दिवाळी अंक प्रकाशित। RRCचे कार्यकारी संचालक पंकज देशमुख यांच्या हस्ते प्रकाशन। आनंदाचा शिधा तर दूरच, गरिबांसाठी उघडले नाही राशन दुकाने। पुरवठा विभागाचे दुर्लक्ष, स्वस्त धान्य दुकानदारांची मनमानी कायम। माजी मंत्री बच्चू कडू यांचे बुलढाण्यात वादग्रस्त विधान, आत्महत्या काय करता, आमदारांना कापा म्हणत माजवली खळबळ। भाजीपाल्यांच्या दरात विक्रेत्यांकडून मनमानी, महागाई अनियंत्रित, वाढीव दराने विक्री, महिलांना भुर्दंड। बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज। 2,39,000 दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे YouTube चॅनल सबस्क्राइब केले आहे, तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा। तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राइब करा RRCचे हे YouTube चॅनल।
लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.